नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे। मग आयुष्यभर उपयोगी ठरणारी ही अशी योजना आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे। शाळांमध्ये या योजनेचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली आहे आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे। मग मित्रांनो, आधार कार्ड प्रमाणेच विद्यार्थ्याला अपार आयडी कार्ड मिळणार आहे। मग याचा नेमका फायदा काय आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। म्हणजेच यामध्ये आपण बघणार आहोत की अपार आयडी म्हणजे काय, तो कसा मिळवायचा आणि त्याचे फायदे कोणते होणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, केंद्र सरकारने भारतीय शिक्षण प्रणालीत एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सरकार एक देश एक स्टुडंट आयडी प्रकल्प राबवणार आहे। ऑटोमेटेड परमनेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर म्हणजेच अपार। मग अपार आयडी हे प्रकल्प सरकार सुरू करणार आहे आणि या ठिकाणी आयडी बनवण्याची सुरुवात झालेली आहे। त्यानुसार आता विद्यार्थ्यांना एक ओळखपत्र दिले जाणार आहे। आधार प्रमाणे 12 अंकी मिळणाऱ्या या ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळणार आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। शैक्षणिक सुविधा म्हणजे शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करणे, विद्यार्थी डेटाचे उत्तम व्यवस्थापन करणे, विद्यार्थ्यांना अधिक कार्यक्षम करणे, वैयक्तिक आणि पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। मग अपार आयडी काय आहे, तर अपारचा अर्थ ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आहे। देशभरातील विद्यार्थ्यांना यामुळे ओळखपत्र मिळणार आहे। यामध्ये 12 अंकाचा कोड असणार आहे। विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक क्रेडिट डिजिटल माध्यमातून स्टोअर करण्यात येणार आहे। नंतर हे जे त्यांचे डॉक्युमेंट आहे ते डिजी लॉकर सोबत जोडण्यात येणार आहे। मग त्यामुळे कागदपत्र हरवले तरी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांचे खाते मॅनेज आणि ॲक्सेस करण्यास मदत मिळणार आहे, ज्यामध्ये स्कोअर कार्ड, मार्कशीट, ग्रेड शीट, डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेटचा समावेश असणार आहे आणि ते अपार आयडीला लिंक असणार आहे। मग हा अपार आयडी मिळवायचा कसा, तर मित्रांनो, अपार आयडी मिळवण्यासाठी या ठिकाणी शाळा स्तरावर वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे नाव UDIS प्लस या साईटला आहे, जी शासनाची शैक्षणिक आढावा घेणारी अशी वेबसाईट आहे, की ज्यामध्ये पूर्ण शाळांची माहिती या ठिकाणी UDIS प्लस या वेबसाईटवर असते। त्या ठिकाणीच अपार आयडी या ठिकाणी अपार मॉड्यूल असा फॉर्मॅट त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मग हे अपार आयडी कसे मिळवायचे, तर मित्रांनो, हे शाळेच्या मार्फतच फॉर्म भरणे चालू आहे आणि त्या ठिकाणी शाळेला लॉग इन दिलेलं आहे। शाळेची सर्व माहिती UDIS प्लस या वेबसाईटवर असते। UDIS प्लस या वेबसाईटवर या ठिकाणी एक टॅब देण्यात आलेला आहे अपार मॉड्यूल म्हणून, त्यामध्ये ही माहिती अपलोड केल्या जात आहे। त्या ठिकाणी मग ही माहिती आणखी apar.education.gov.in या वेबसाईटवर सुद्धा आपण भरू शकतो। मग त्या ठिकाणी आपल्याला पालकांची संमती लागणार आहे। विद्यार्थी अल्पवयीन असल्यामुळे पालकांची संमती त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि शाळेतूनच ते सत्यापित केले जाणार आहे की हा विद्यार्थी आहे, आमच्या शाळेत शिकतो आहे। त्यामुळे यशस्वी पडताळणीनंतर सुरक्षित ऑनलाईन प्रवेशासाठी अपार आयडी तयार केला जातो आहे आणि डिजी लॉकरशी तो लिंक केला जातो आहे। मग कागदपत्रे कोणती लागणार आहे, तर या ठिकाणी युनिक स्टुडंट आयडेंटिफायर, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव किंवा वडिलांचे नाव, आधारनुसार नाव, आधार क्रमांक या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे। तसेच आपण जर आधार कार्ड नसेल तर दुसरं जे आपलं आयडी कार्ड असतं, मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर आयडी, त्यावरून सुद्धा ही माहिती या ठिकाणी पालकांची
घेतल्या जाणार आहे आणि ती लिंक केल्या जाणार आहे। मग अशा पद्धतीने शाळा स्तरावर अपार आय डी तयार होणार आहे। मग अपार आय डीसाठी पालकांचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे। मग अपार आय डीचे फायदे काय आहेत, तर अपार आय डी शैक्षणिक रेकॉर्ड ठेवण्याचे एक माध्यम आहे। अपारने मॅप केलेल्या सुविधांमुळे प्रवेश, स्कॉलरशिप सवलती, क्रेडिट संचय एका संस्थेतून म्हणजे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना, म्हणजे संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर होताना, इंटर्नशिप, तसेच सर्टिफिकेट, नोकरीसाठी आवेदन करताना आणि शैक्षणिक रेकॉर्डचे व्हेरिफिकेशन या ठिकाणी करता येणार आहे। त्यासाठी अपार आय डी हा महत्त्वाचा असणार आहे। तसेच मार्कशीट, प्रमाणपत्र हरवल्यास अनेकदा शाळांचे किंवा बोर्डांचे खेटे घालावे लागतात, ते या ठिकाणी वाचणार आहेत। नोकरीतील फ्रॉड वाचणार आहे। मग खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी बळकावल्याने अनेक होतकरू उमेदवार नोकरीपासून वंचित राहणार होते, ते या ठिकाणी अपार आय डीमुळे वाचणार आहे। अपार आय डीद्वारे नोकरी देणारी कंपनी उमेदवाराचे एका क्लिकवर कागदपत्र पडताळणी करू शकणार आहे। मग एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होताना, एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील शाळेत जाताना किंवा मार्कशीट हरवले तर याचा वापर करता येणार आहे। ही माहिती शिक्षण संस्था, नोकरी देणाऱ्या संस्थांसोबत शेअर केली जाणार आहे। यासाठी पालकांची परवानगी आत्ताच घेतली जाणार आहे। तसेच ही परवानगी केव्हाही काढून घेण्याची सोय यात असणार आहे, परंतु पालकांनी परवानगी नाकारण्यापूर्वी ज्या संस्थांनी माहिती या ठिकाणी गेली आहे ती कायम राहणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अपार आय डीचे महत्त्व आहे आणि या ठिकाणी सर्व ठिकाणी अपार आय डीचे फॉर्म तसेच अपार आय डी तयार करण्याचे काम हे युद्ध पातळीवर चालू आहे। आपलेही मुले असतील तर त्या ठिकाणी आपण अपार आय डी नक्की काढून घ्या। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। अपार आय डी हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे विद्यार्थ्यांचे असणार आहे। तर यामध्ये अनेक त्रुटी आहेत की यामध्ये अपार आय डी काढताना अनेक अडचणी येत आहे, त्यामध्ये शाळा स्तरावर ते सॉल्व केले जात आहे। आधार कार्डवरचे नाव जर चुकलेले असेल किंवा त्या ठिकाणी काही आणखी अडचण असेल तर त्या ठिकाणी अपार आय डी दुरुस्त करून हा आय डी तयार केला जात आहे। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।